मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, इथे आता समर हा खूप जास्त पॅनिक झालेला असतो स्वानंदीच्या बाबतीत. त्याचं असं म्हणणं असतं की इथे स्वानंदी मॅडमचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे मी थोडासा वेगळा वागतोय का, म्हणजे त्या कशा आहेत. तेव्हा आनंद म्हणत असतो, समर काय करतोयस, जरा हळू घे, एवढं सगळं तुझ्या बाबतीत काही नाही झालेलं आणि तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. प्लीज जरा धीराने घे, प्लीज जरा शांततेत घे. हे बघ, सगळं काही नीट आहे, सगळं काही व्यवस्थित होते. मग एवढी काळजी का बरं करतोयस, काळजी करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा आनंद म्हणत असतो, उलट स्वानंदी आणि त्याचबरोबर तुम्ही दोघेही जण एवढे छान आहात, एवढे छान एकत्र राहताय, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला तर फार जास्त आनंद होतोय. उलट तुम्हा दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मला खूप छान वाटतंय, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. तेव्हा आता इकडे आनंद म्हणत असतो, जेव्हापासून स्वानंदी तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तुझं हे वागणं किती छान झालेलं आहे. तुझ्या वागण्यामध्ये किती आणि कशा पद्धतीचे बदल झालेत हे मात्र मला चांगलंच दिसतंय. त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही आहे. त्याचबरोबर स्वानंदीमुळे तुझं एवढं छान आयुष्य बदललंय. चहा तू फुरक्या मारून काय पितोयस, त्याचबरोबर इथे स्वतःमध्येच कसा गुंततोयस, ह्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा समजू लागलेल्या आहेत. त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. हे सर्व काही बोलल्यानंतर समर म्हणत असतो, हो तुला खरं वाटतंय का, मी हे सगळं त्या पद्धतीने करतोय आणि हे बरोबर आहे का. तेव्हा तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. दुसरीकडे आपण पाहतो, आधिरा आणि मंदाकिनी ह्या किचनमध्ये असतात. आधिरा पोहे बनवत असते. तेवढ्यातच आता इथे मंदाकिनी तिच्यावर चिडचिड करत असते आणि चिडचिड करूनच म्हणत असते, माझ्या सुष्मिताची तू बराबरी करू शकत नाहीस. अगं माझी सुष्मिता तिथे गेली आहे सासरी आणि तिथे गेल्याबरोबर तिने मात्र कसे अधिकार तिच्या हातामध्ये घेतलेत, ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे समजायला हव्यात. पण तुला मात्र तसं काहीच नाही आहे. अगं तुझ्या गोष्टी अजिबात लक्षात येत नाही आहेत. तेव्हा आधिरा म्हणत असते, मॉम तुम्ही माझी आणि सुशची बराबरी अजिबातच करू नका, कारण सुष्मिता इथे अगोदरच एक चूक करून बसली आणि ती म्हणजेच की तिने इथे माझ्या भावाबरोबर लग्न केले आणि तीच तिची खूप मोठी घोडचूक झाली. त्यामुळे तुम्ही मला त्या गोष्टी अजिबातच सांगू नका, असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. तेव्हा इथे तुम्हाला कळतंय का, ती त्या अधिकारांचा गैरवापर करते. ते अधिकार फार चुकीच्या पद्धतीने ती वापरते. तिला ते अधिकार इथे वापरण्याचा काही एक अधिकार नाही आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, काही झालं ना तरी सुष्मिता नंदुताईबरोबर कशा पद्धतीने वागली ना, ही गोष्ट तुम्ही तरी नाही विसरू शकत. आणि मला असं वाटतंय की तुम्ही ती गोष्ट कधीसुद्धा विसरायला सुद्धा नकोय, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता मंदाकिनी म्हणत असते, अगं तुला नाही माहिती, ती माझी मुलगी आहे आणि तिच्यावर माझे संस्कार आहेत. त्यामुळे तू मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात शिकू नकोस आणि सांगू नकोस की तिने कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. दुसरीकडे आपण पाहतो, आता मल्लिका मात्र इथे ह्या अर्पिताला घरामध्ये घेतल्याबद्दल फारच जास्त आनंदात असते. तिला एवढा आनंद झालेला असतो की काही विचारूच नका. तिचं स्वागत करत असते, कौतुकाने आतमध्ये बोलावत असते आणि जेव्हा ती आतमध्ये येते त्यावेळेला मात्र इकडे आता म्हणत असते, अप्पी अप्पी. तेवढ्यातच आता इकडे मात्र स्वानंदी म्हणत असते, सुष्मिता एक मिनटं, हे सगळं काही काय चाललेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली इथे त्यांना आतमध्ये बोलावून घ्यायची, आणि ह्या घराचे नियम आणि हे सगळं तुला माहिती नाही आहे का, तू इथे त्यांना का आणि कशामुळे बोलावून घेतलं आहेस, असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे सगळं तू मला सांगू नकोस अजिबातच, कारण तुझ्या गोष्टी अजिबात लक्षात येत नाही आहेत. कारण तुला इथे कळायला हवंय की नेमकं तू काय करतेस आणि काय नाही ते. तुझ्याकडे राजवाड्यांनी अधिकार दिले आहेत आणि जर राजवाड्याने तुझ्याकडे अधिकार दिले आहेत तर याचा अर्थ असा नाही की ती उठसूट कशाही पद्धतीने वागशील आणि काहीही करशील आणि काहीही बोलशील. तुझा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही एक संबंध नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, एक मिनिट ताई प्लीज, तुला काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं काही करण्यावाचून तुझा काय संबंध आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेले असते. त्याच वेळेला सुष्मिता म्हणत असते, मला प्रॉब्लेम असा काही नाही, पण तरीसुद्धा
तेव्हा ही तुझी अशी आरेरावी मी मुळात खपून घेणार नाही. आणि सुष्मिता, मला एक गोष्ट सांग, आपण ह्या घरामध्ये राहतो बरोबर की नाही? तुला ह्या घराची काळजी आहे, त्याबरोबर आपण ह्या घरामध्ये कसं राहतो, काय करतो, कसं वागतो, कसं बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो की नाही? आणि मुळात मला एक गोष्ट सांग, इथे अर्पिताताईंना राजवाड्यांनी ह्या घरातून बाहेर काढलं होतं, त्यांना त्यांच्या सासरी पाठवलं होतं. तिथे एक नवरा आहे त्यांचा, जो की त्यांची छोटी मुलगी सांभाळतो, ह्यांची आई म्हणून जबाबदारी आहे, आणि त्यांना तिच्या सासरी पाठवले. तर मग हे चुकीचं काय आहे? आणि तू हा एवढा मोठा निर्णय घेतलास, तो कोणाला विचारून घेतलास? अगं वेडी आहेस का तू? तुझ्याकडे अधिकार असले म्हणजे सगळ्या गोष्टी इथे तशा होत नाही. अधिकारांचा वापर घरातल्यांची व्यवस्थित काळजी घेणं, कोणाला काय हवं आहे काय नको आहे हे बघणं, मॅनेजमेंट करणं, त्याचबरोबर प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार मिळतोय का हे सगळ्या गोष्टी तपासणं म्हणजेच इथे अधिकार असणं असं होतं. सुष्मिता, ह्या चुकीच्या गोष्टीने तू अशी वाहवत चाललीस आणि त्यानंतर अशा पद्धतीने तू करतेस. मग आता मल्लिका पुढे येते. मल्लिका पुढे आल्यानंतर म्हणत असते, हे बघ स्वानंदी, तिला अजिबात त्या पद्धतीने काहीच बोलायचं नव्हतं. तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको आणि तिच्याशी भांडू नकोस ना. तेव्हा स्वानंदी मल्लिकाला म्हणत असते, एक मिनिट काकू, ती माझी बहीण आहे, माझ्यापेक्षा धाकटी आहे की नाही? मग ती जर चुकत असेल तर 4 गोष्टी समजावणं हे माझं कर्तव्य आहे की नाही? आणि त्यामुळे मी तिला हे सगळं काही समजावत होते, मी तिच्याशी भांडत नव्हते. आता मीच जर तिला नाही समजावणार तर आणखी कोण समजावणार? तुम्ही असा चुकीचा का बरं विचार करताय? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे अर्पितामध्ये बोलायला लागते आणि ती म्हणत असते, तुझ्यामुळे मला ह्या घरातून बाहेर जावं लागले, तुझ्यामुळे तुला असं वाटतंय ना की मी ह्या घरामध्ये राहायलाच नको आहे म्हणून, आणि त्यामुळे तू अशा पद्धतीने वागतेस, का करतेस असं हे सगळं? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, एक मिनटं, तुम्हाला ह्या घरामध्ये येण्यावरून बंदी नाहीच आहे. मुळात तुम्ही तुमच्या सासरी खुश राहावं, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांचं सगळं काही व्यवस्थित करावं, हा मेन मुद्दा आहे. तुम्ही अर्थाचा गैरअर्थ अजिबातच काढू नका. त्यावर इथे अजी म्हणत असतात, एक मिनटं अर्पिता, स्वानंदी काहीही चुकीचं बोलत नाही, ती जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते आहे. आणि मला एक गोष्ट सांग, तुला एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींचा राग का बरं आहे? आणि त्याचबरोबर आतापर्यंत स्वानंदीने कधीही कुणाचा अपमान केला नाही किंवा प्रत्येकाची तिनं काळजीच घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे तुझं हे येणं हे फार जास्त चुकीचं आहे. तू अशा पद्धतीने जर येत राहशील तर मग हे खूप जास्त चुकीचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, आणि ती म्हणजेच की हे बघ मी तुला एक गोष्ट सांगते. आता इथे आपण दोघीजणी सासरी आहोत बरोबर की नाही? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी जर उद्या जाऊन माहेरी गेले आणि माहेरी गेल्याच्या नंतर तिथे माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे आणि त्याच्या संसारात मी जर ढवळाढवळ करायला लागले तर हे कोणीही खपून घेणार नाही. दुसरीकडे मंदाकिनी म्हणत असते, आधिरा हे बघ, मी तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, माझ्या सुष्मिताची बराबरी तू अजिबात करू नकोस, तुझ्याच्याने तिची बराबरी होणारच नाहीये. मी माझ्या सुष्मिताला फार चांगले इथे संस्कार केले आहेत आणि त्या संस्कारामध्ये ती चांगली राहत आहे. त्याचबरोबर घरच्यांची सगळी काळजी घेते, सगळ्यांचं सगळं काही ती करते. फक्त तुला इथे त्या गोष्टी समजत नाही आहेत असं सुद्धा ती बोलत असते. त्यावेळेला आधिरा म्हणत असते, मॉम प्लीज तुम्ही माझी आणि सृष्टी बराबरी अजिबातच करू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुमच्या कोणत्याही गोष्टीशी बरोबर बोलायचंच नाहीये. तेवढ्यातच आता स्वानंदीचे बाबा तिथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, हे बघ मंदाकिनी, मी तुला अगोदर सुद्धा तेच सांगितलं होतं की तू आधिराची आणि त्याचबरोबर सुष्मिताची बराबरी करू नकोस. तू इथे त्या अंशुमनची आणि समररावांची सुद्धा त्याच पद्धतीने बराबरी करत होतीस, पण अजून सुद्धा मी तुला तेच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे बाबा बोलत असतात. त्यावर आता इकडे मंदाकिनी म्हणत असते, तेच तर मी सांगते ना, माझी मुलगी तिथे राजकुमारीसारखी राणीसारखी राहते, ऐशोआराम आणि श्रीमंती ह्यामध्ये लोळते. तेव्हा आदिरा म्हणत असते, तिला काम करायचं नाहीये आणि त्याचबरोबर तिथे तिने सगळ्यांचा अपमान करायला सुरुवात केली, त्यात आनंद आणि सुख ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाहीयेत. तेव्हा मात्र रोहन मंदाकिनीला म्हणत असतो, आई प्लीज शांत हो. अगं काय हे, कुठला वाद कुठे घेऊन जातेस तू, तुला कळतंय का? तू तिच्यामुळे आपल्या घरात का भांडणं करतेस? तेव्हा स्वानंदीचे बाबासुद्धा म्हणत असतात, हे बघ, मी तुला आत्ताच्या आत्ता सांगतो,
आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, एक अवक्षरसुद्धा तोंडातून बाहेर नाही काढायचं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही, समजलं तुला? त्यावर मंदाकिनी स्पष्ट म्हणत असते, मला तर ह्यांचं काय चाललंय काय नाही हे समजतच नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या अधिरामुळे होत आहेत. अधिराला ना माझ्या मुलीचं सुख पाहवतच नाहीये आणि त्यामुळे ती त्या पद्धतीने वागत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला सुष्मिताचे कान उघडणी स्वानंदीने केलेली असते. स्वानंदी म्हणत असते, मला एक गोष्ट सांग शुष, आता तू इथे तुझ्या सासरी आहेस की नाही? मग तू तुझ्या सासरी आहेस तर कशी छान पद्धतीने तू सर्वांची जबाबदारी घ्यायला लागलेली आहेस, बरोबर की नाही? मग मला एक गोष्ट सांग, इथे अर्पिताताईंनी सुद्धा त्यांच्या सासरी राहून त्यांच्या घरच्यांची सगळ्यांची काळजी घ्यायची पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना एक तान्हं मूल आहे, त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. असं इथे येऊन आपल्या संसारामध्ये ढवळाढवळ केली पाहिजे का? सांग बघू. नाही ना? मग मला सांग, जर मी माझ्या माहेरी गेले आणि जर अधिरा रोहनच्या संसारात ढवळाढवळ करायला लागले तर मग अधिराने सुद्धा सरळ सरळ मला तिथून बाहेर काढावं, मला त्या घरामध्ये ठेवू नये. मुळात मी असं करणार नाही शुष, पण जर केलं तर तू जरी तसं केलंस तर अधिराने तेच वागावं, बरोबर की नाही? असं म्हटल्याबरोबर आता मात्र मग मला सांग, आपण असं वागलं तर चांगलं आहे का? तेव्हा सुष्मिताला कुठेतरी जाऊन स्वानंदीचं म्हणणं पटू लागलेलं असतं. तेव्हा सुष्मिता गप्प बसत असते. पण तेवढ्यातच आता मात्र ती म्हणत असते, मग माझं सुद्धा अगदी तेच म्हणणं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा फक्त अर्पिताताईंनी आपल्या ह्या घरामध्ये अजिबात राहता कामा नये आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या संसाराकडे लक्ष द्यावं, बस एवढंच, हो की नाही? मग आपण जे करतोय ते किती चुकीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या सुद्धा लक्षात यायला हव्यात की नाही? असं बोलल्याबरोबर आता मात्र सुष्मिता विचारात हरवलेली असते. सुष्मिताला नेमकं काय चाललंय हे अजिबात कळत नसतं. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे स्वानंदी म्हणत असते, त्यामुळे अर्पिताताईंचं सामान कोणीही या घरामध्ये आणणार नाही असं स्पष्टपणे आता इकडे स्वानंदीने सांगितलेलं असतं. स्वानंदीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र मंदाकिनीला टेन्शन येतं. पण सुष्मिता एवढ्यावरच गप्प बसत नाही. ती म्हणत असते, इथे ताई तू प्लीज मला ना डॉमिनेट अजिबात करू नकोस, इथे त्यांना त्यांचा अधिकार मला द्यायचा आहे आणि तो मी देणारच असं म्हणून पुन्हा आवाज चढवून बोलत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा विन दोघातली ही तुडे ना. भेटूयात उद्याच्या